मतमोजणी केंद्रावर 100 मीटरच्या आतमध्ये इतर वाहने, शस्त्र, साहित्य तसंच व्यक्तींना बंदी घालण्यात आले असून याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आदेश काढले आहेत। दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारत निवडणूक आयोगानं विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024साठी कार्यक्रम घोषित केलाय। या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे। दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून तीनही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निर्देशित ठिकाणी होणार आहे। त्यानुसार मतमोजणी प्रक्रिया शांततेत व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मतमोजणीचा संपूर्ण परिसर आणि त्यालगतच्या 100 मीटर परिसरात विविध साहित्य, शस्त्र बाळगण्यास, वाहनांना तसंच व्यक्तींच्या प्रवेशास प्रतिबंध घालण्यात आला आहे। 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ मतमोजणीचं ठिकाण NB नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर। 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी ठिकाण नूतन मराठी विद्यालय, हरिभाई देवकरण प्रशाला, होम मैदान समोर, डफरीन चौक। तसंच 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणीचं ठिकाण बहुउद्देशीय सभागृह, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोरेगाव ही आहेत। दरम्यान सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये तीनही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी ठिकाणाचा परिसर व त्यालगतच्या 100 मीटर परिसरात मोबाईल, टॅबलेट, संगणक व तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणं आणण्यास, वापरण्यास, हाताळण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे। त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ तसंच कोणतेही घातक पदार्थ, वस्तू घेऊन प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत। या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 223 प्रमाणे शिक्षेस प्राप्त होईल। हा बंदी आदेश दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी 5 वाजल्यापासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील असे आदेश पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार यांनी दिले आहेत।